चला की आप्पा पटापटा चाललोय की राव. हे इथनं घुसू आता ह्या कडवळात कशाला चालवलंय? पतारू काय बाया माणसा का तुम्ही बिल असताय बरं, बरं, चला, चला, चला. पतारू काय यायला हे माणसाचं कुठं आणल कशाला आणल काय कळा नाही काय व्हाय नाही. पतारू अय आप्पा केलं का आमच्या नारळाचं वाटलं अक्षरशः नारळ लावाय मला किती कष्ट घ्यावं लागले तुमच्या झाड ना ते गुडघं फुटलं ती बघा. काय लोकांचा आला येत परत नाही. येईल दुसरं झाड लावायला. आप्पा अक्षरशः तुम्ही ती गोगल घातलाय ना त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की मी शाहरुख खानच झालोय. लागलं का तुमच्या पोटात मग दुखायला? काय एवढं डुप्लिकेट घालताय आम्ही कधी म्हणलंय का राव तुम्ही सोनं अंगठ्या बिंगट्या गाड्या घालताय आम्ही कधी? आप्पा, ही जर डुप्लिकेट असते तर अध्यक्षपद आता तुमच्याकडे असतं का? आला की. मोडून अध्यक्ष केलंय ठेवलं का मारमा बॉटल लगेच? मग चला काय तुमचं राव काय बोलावं काय नाही. आपलं प्रोडक्ट बघितलं का आप्पा ती जाऊ द्या मोर द्या सगळं कस काय प्रोडक्ट आहे होय. मग काय अहो, ही पिरूचं झाड आहे याला प्रोडक्ट म्हणतात. आप्पा ही आमच्यासाठी हीच प्रोडक्ट आहे. आम्ही ह्याच्यापासून काय काय नाही म्हणून बनवत. हवा अक्षरशः कंपनीचे मला फोन यायला लागलेत तुमच्या पेरूपासून आम्हाला चॉकलेट तयार करायची आणि तुम्ही ती प्रोडक्ट आम्हाला पोच करा. हाय कायला लागली एवढी एवढी फळं म्हणताय प्रोडक्ट कसं काय? अय, पोपटे. काय म्हातारं, अय, यार, काय खाताय तुम्ही? आता पेरूच्या बागेत काय केळं खायलोय आम्ही? म्हातारं, पेरू खातोय. अरे केळ कसे खातात? अय, काय हे करताय दाताडी चाटताय घुशाल आता ते बोलताय तसं तर काय करू मग? हवा आप्पा अक्षरशः पद्धत असती राव काहीतरी विचारून खायची. हो आप्पा आणि कधी आम्ही कोणाला काय विचारलं? यशवंतराव आपला माणूस आहे. होय आपला आणि तुपला ना इकडे ती पेरू. द्या ना पेरू. खाऊ द्या राव खाऊ द्या. अय, आप्पा अक्षरशः हा पेरू तुम्ही खा पण हे मास गेला नाही देणार. काय यायला माणूस आहे म्हातारं, बघ आता आला का काय झाडं मोकळी गेली काय तुम्ही? लाल पेरू लाल. आला एकच आणि नंबर पेरू आहे. आणि पोपट्या काय? तुम्हाला मी अक्षरशः तुम्हाला हातपाय मोडीला परत जर राहण्यात आला तर माझ्या अहो, आम्ही आलोय कशाला ते राहिल्या साईडला पेरू नेन. जसं तुम्ही झाडाला पेरू आणलेत ना अरे अक्षरशः त्या झाडाला लहानपणापासून मोठं करण्यापर्यंत किती कष्ट घ्यावं लागतात यशवंतरावला माहिती. तुम्हाला काय काय रे? कळतंय पेताडांना? अहो, किती खाल्लेत आप्पा? 10-20 पेरू खाल्ला आतापर्यंत. बघ आता अक्षरशः आप्पा ह्याला लहानपणापासून ती मोठं करण्यापर्यंत किती कष्ट घ्यावं लागतात ना यशवंतरावला माहिती. हाय. तर ह्यांना काय माहिती ह्या बेवड्यांना? पेरू बोबट हा? आपण कधी गोट्याचा हंटर खेळायचो का? गस्टेल गस्टेल ते तरी मोठा असतो खाताने मात्र गता खाताय आणि ते माझ्या पिरूला नाव ठेवताय. आप्पा मी लय मारील बरं का ह्यांना नीट सांगा. काय त्यांच्या नादी लागताय? काय त्यांच्या नादी लागतात ह्यानेच वाटवळ झालंय सगळं. ए आण्या कशाला आला रे तुम्ही इकडं? आप्पा काम आहे माझं. मग कामापुरतं बोल नाही काय ती झाडांचं काढत बसलाय? गॉगल घालून तसली स्टाईल करायची आला का? पाडी येईल. ए, एक माणूस आहे पोपट्या. अय, अय, आणि अध्यक्षांना बोलता एवढं ध्यानात ठेवा बरं का. आणि आपलं काम आहे कशाला बोंबालतोय तू? यशवंतराव ह्याची बायको आणायची. मग जाते दोघं जण या घेऊन. आता आम्ही दोघांना बायको पाठवतो काहीची. आप्पा अक्षरशः आण्याला सुधारासाठी काय नाही म्हणून मी केलं. काय केलं तुम्ही? माझी बायको मला शिव्या द्यायला लागली. 8.25 महिने झाले याला सांभाळतोय मी. नुसतं लग्न लावलं तुम्ही दुसरं काय केलंय? मग काय करायला पाहिजे त्यांनी अजून? आप्पा तुम्ही- अक्षरशः ह्याची दारू सोडायसाठी राव मी बकरं धरलं आणि खुशाल हा नवस फेडायला दारू पिऊन आलाय. हो. त्याचा नालायक बोड्याचा हे. आत्यो नाही ना आलाय तुम्हीच नाही शेण. बरोबर आहे. होय आप्पा. राईट. आप्पा करेक्ट. तुम्ही बोलता बोलता चानच घेऊ नका. चान्स नाही. बरोबर बोललोय मी त्याला विचारा. बरोबर नाही. तुम्हाला जमल का आणायला बायको माझी? चल मला नाही जमणार. नाही जमणार. सतऱ्याला बायको आणून द्यायची आणि तू सतऱ्याला दारू पिऊन घालवायची म्हणजे आम्हाला तीच काम आहेत का? पोपट्या, याला कडवळात घे. चला कडवळात. ए आणि आप्पाला काय डोळ्यात नाही. रडच करून टाकतो देवा. अय, आणि तू काय धमकावतो काय तू? थांबा ना बायको आणा येते तू जरा शांत बस. पोपट्या अहो, त्याला नीट सांगा. आपा, बायको घेऊन येऊ त्याची राव. लय ताप झाला डोक्याला. गसा पेरू खाल्लं 10-20 मी. लगा कशाला पिऊन त्याला घेऊन आला? तुला तरी अक्कल पाहिजे. अय पोपट्या आणि आण्या तुमची बायका आणायची काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा. आमच्या मागं काम धंदा आहे. माझ्या मागं लय लोड आहे. मला अजून भयंकर काय काय करायचे. आप्पा बायको आणा. 6 महिन्या इलेक्शन आलंय. आमच्या दोघांच्या दारात यायचं नाही अजिबात. यशवंतराव आधी सांगतो पायरी चढायची नाही. आणि हे हा. सुद्धा कामच आहे तुम्ही पोरगे. यायचं नाही मग. आम्ही तुमची माणसं तुम्ही आई नाही होय. हा अरे पोपट अरे किती वेळा असू किती द्या, वेळा आता तुमच्या बायका आणायची? माझी आणली आता हे आणा एकदा. 100 वेळा म्हणलं तरी यावं लागेल. आम्ही माणसं कोणाची? राणे काय पद्धत झाली का लगा? पद्धत तसलीच असते. तुम्ही लय बोलू नका. त्याची दारू थांबा ना. गोगल बिगलचं नाटक मला सांगू नका. अरे गोगलचं काय आणलं? मी बुकीत गोगल फोडून टाकेल. सांगा नीट ह्याला नीट सांगा. तुमचं सुद्धा कुठेतरी चुकते. तुम्ही सुद्धा ती काळा गॉगल घालायची काय कारण आहे? एक तर तुमचा कलर कसलाय. अक्षरशः काय तुमची दाताड काढतोयस लका? अय अप्पा
अक्षरशः तुमची त्यांनी अहो. काढली राग नका येऊन ए, चल अहो, थांबा थांबा आता लका कुशाला आमची तिघ लावली लागा तुम्ही ताईंच्या नादी अजिबात लागत नाही हाकलून द्या बरं यांना. बायको आणायची नाही काय तुम्ही जाणार आहे का बायको आणायला मी अजिबात येणार नाही तुम्हाला इलेक्शन करायचंय लढायचंय मी येणार नाही तुम्ही आणि त्या आण्यान पोपटे बघा राजीनामा लावा. तिथं आलोय कशाला आणलोय पोपट आणि शांत व्हा आप्पा अक्षरशः तुम्हाला सांगतो पेताड असू खताड असू भिकार असू सगळ्यांची कामं करणं तुमचं काम. बेकार कोणाला म्हणला तुम्ही आता अरे समज मी काय तुला भिकार म्हणलं का माझा डायरेक्ट वोट करताय म्हणतात तो बेकार असतो हो, पेताडन माझ्या बोट केलं पेताड यार तुमचं राहू द्या तिकडे ए, जा बघा. यशवंतराव नाही ह्यांची नाही कामं करणं तुमचं कर्तव्य आहे. का गावाची काय मी उचल बिचल घेतली हो, अध्यक्ष राड्या करायचा ए, आणि लय पुढचं बोलू नको तुम्ही बोला हा? तुम्ही बोला अक्षरशः तुम्हाला सांगतो गावातली कामं करण्यासाठी तुम्हाला पदवी दिलेली ती यशवंतरावनी असं बोंबल्यात फिरायला नाही दिली आणि तुम्ही सरपंच गेला उभं राहताय तवा अ, आता तुम्हाला राजकारण करायचं ना आमच्या बोकांडीला आता हे असलं या अक्षरशः तुम्हाला सांगतो मी सरपंच जरी नाही झालो हा. आणि जरी झालो तरी तुम्हाला सांगतो लोकांच्या सेवेत मी 24 तास आहे. माझं फक्त तंटा मिटवायचं काम आहे गावाच्या बाहेर आपल्या गावातला तंटा नाही गेला पाहिजे ह्याची बायको काय म्हणते ह्याला मिठी मारून दिली बाई मग ते दाब्याला त्याची बायको नाही मी मोकळे आहे होय. मग हा? तंटा तुम्हाला राजकारण करायचंय तुम्ही जा मी येणार नाही 100 वेळा तंटा झाला तरी तुम्ही 101 वेळा परत तो तंटा मिटवलाच पाहिजे अरे ही काय पद्धत झाली का दावा आपण तुम्ही मिटवत बसा मी नाही मिटवणार तुम्हाला गरज आहे सरपंचकीची राहताय सारखं इलेक्शनला पण पडताय 3 वेळा अक्षरशः जागा तुम्हाला लागलाय. सांगतो मी पडण्याची भाषा करू नका ना तर मी चापते पडताय जण काय करताय तुम्ही आलाय का गावात अरे, हो सत्तरला उभं राहताय आलाय कधी निवडून तर मी असा आणि मी तसा हाईच काय हाईच मी तसा कुठला आहे तसा दावा आप्पा माझ्या सत्तरला नादाला लागू पडले नका. माझ्या नादाला लागू नका नाही मी नाही, करणार. काय करतात काय करताल काय म्हणजे? करतात काका आप्पा माझं जर डोकं बिघडलं ना लय बेकार माणूस आहे आणि मी मी बी लय बेकार आहे आणली पिरची बाळवाय टाकील सगळी झाड उपटून आणि जाईल निघून मी सुद्धा तुम्हाला तेच खड्ड्यात गाडी काय दम आहे तुमच्यात गाडायचा नाही सांगायला लागला मी बी त्या खड्यात गाडीन उलता पालता करीन आणि जाईन आप्पा अध्यक्ष आहे मी बी आप्पा इथं लिंबाची झाडं लय मी उलट टांगून मारतो होय हा अक्षरशः चैन मोडून तुम्हाला राव अध्यक्ष केलं आणि तुम्ही माझ्या उचलाय काय त्या डुप्लिकेट चेन सातारा सांगताय पाहिली दिलं चेन मुडा डुप्लिकेट चैन असती तर अध्यक्ष झाला असता का आता आलं का मग घातलं का मारमा वाट परत तुम्ही मग? बरं चला ती जाऊ द्या काय त्या आण्यामुळे आपण तंडत बसलोय ती गेलं पेता निघून तुम्हाला नको लाज वाटायला तुम्हालाच कळतंय का? तुम्ही म्हणता तुम्ही जेव केलं पाहिजे तुम्ही तेव केलं पाहिजे ह्यांच्या उचल बिचल घेतली आपण चला उचल नाही हका अक्षरशः मला राजकारण गावात करायची आणि आण्याची बायको आणणं ही ती काम आपल्याला करावीच लागणार आहे तुम्हाला उभं राहायचंय मला नाही उभं राहायचं मला दिलंय गावानी पण मला काय गरज आहे मग तेव्हा? काय सोडून पण आईला सरपंचच्या आधीवर ह्या रस्त्याचं काम मीच करतो मला तरी टक्केवारी भेटेल भारी सुटले काय बघा बरं इकडे ए किरण बोला की अरे पाणी विणी आलतं का नाही अहो पाणी आताशी आलंय 15 दिवसांनी ती पण काय म्हणतोस 15 दिवसांना मग काय अरे रोज सुटतो की पाणी केव्हा आम्ही? सोडता रोज पाणी तुम्ही लगा. दिवसाड तरी सोडत जावं 15 दिवसांनी एकदा पाणी सोडलं कसं पाणी भरायचं माणसाने एक तर आधीच उन्हाळा आहे अरे पाणी रोजच्या रोजच्या कर्मचाऱ्याला सांगतोय पाणी सोडायला इतरावर तुमच्या कर्मचाऱ्याला सोडले का पाणी त्यांनी लावा फोन त्याला अरे तू आता गावाला गेलाय असं असतं कुठं तवा पाणी आता आलंय का मला सांग आता पाणी आलंय पण असंच पाणी सोडत जावं दिसत बरोबर सोड तू आणि का रे हप्ते घ्या पुढे होतोस सगळ्या गोष्टी होतो ही प्लास्टर कोण करायचं करायचंय राव करायचंय लगा भांडणाला नुसतं पुढे येता टायमाला आणि प्लास्टर राहते माग आणि त्याला- पैसे घ्यायचं हप्त्याचं करतो की राव करतो की करून घे तेवढं हो चालतंय चालतंय हा चला या येतो लोकांचं किती कामं केली ना तरी लोक वरडतच राहते ती काय खरं नाही यांचं. आयला ह्या रस्त्याचं एक काम करून घ्यायचंय म्हणजे माझं tension नाना! अरे तू काय आला ती जळू द्या का वाहना न्यूज बघा काय आली रोजच्या दिवस येते नाही महत्वाची न्यूज ही पटकेस आपल्याला जावं लागून कुठं चला तुम्हाला सांगतो पटकेस अरे थांब थांब नाही थांबाय टाइम नाही म्हणून काय तुम्ही बाळा टाकत करताय लगा पर मला सांगशील का नाही थांबा की म्हणून अरे पप्प्या कुठे चालवलंय काय काय मला इथं बस आता सावलीला काय काय त्याच्या आयला उन्हात तानात काय एवढं अर्जंट आहे हा. एकदम काय बोलावलंय का दम नाही मग काय झालं माहिती का हा अहो, मी आलो पुण्यावरून म्हणून लग बघित मग आता पुन्हा आलं त्याला काय त्यात काय एवढं विशेष विषय काय झाला माहिती का तुम्हाला हा हो का नाही मुलगा देश सेवेसाठी दिलाय काही झालं तरी मन घट्ट केलंय कोणी मग ते आर्मीतल्या कोणी आर्मीतलं पोरग त्याच्या आईनी होय म्हणजे त्याची आई काय म्हणली म्हणजे आर्मीसाठी माझं पोरग शहीद जरी झालं ना तर मी बेणार नाही होय लगा. मग माझ्या काय डोक्यात प्लॅनिंग आलंय काय आता आपलं झालंय भारत आणि पाकिस्तानचं युद्ध चालू हो झालंय त्यात माझं म्हणणं काय आहे, आपण सहभाग चालू तर लय शिया नाहीस
का? मी नाही बाबा येणार अरे मी पॉलिटिक्स माणूस पडलो. काय ते पॉलिटिक्स जाळायचे तुम्हाला हेच राजकारण कळत नाही दादा. आता तुम्हाला माहिती माझं प्लॅन कसं काय असतात. तुझं प्लॅन असतात हा, ओके पण काय होते पप्या माझं शरीर हे असं आणि मला कोण घ्यायचं रे भरती करायचं तिथं भरतीत नाही मग डायरेक्ट जायचं आपण म्हणे हात्याला घेऊन डायरेक्ट जाता येतो. येतो तर आता काय मग मी त्या दिवशी जाऊन आलोय बघितलं सगळं आधी मग तुमच्याकडे आलोय. आणि त्यांनी माझा फायदा काय व्हायचा. फायदा म्हणजे इकडे या. विषय काय आता तुम्हाला पद काय सदस्य आहे मी. सदस्य पण ते शिमेवचं लढून आलो आपण हा डायरेक्ट आमदारकीचं तिकीट मिळणार. काय म्हणतो आता काय सांगायचं तर खरं खरं म्हणजे हे तर तुम्हाला पॉलिटिक्स म्हणता तुम्ही राजकारण काय कळलं मग तुम्हाला. ते बी बरोबर आहे. तुम्ही काय करा माहिती का गावातले अजून 4-5 जण बघा आणि मी बी आहे ना तुमच्या संग असं बी नाही की आता मग मी नसतो की आलो मग असं करतो यशवंतरावच्याच कानावर घातलं तर तो बी तयार होईल आणि अजून चाल एक काम करा आता मी काय करतो मी तयारीला लागतो हे पेपर घ्या आणि त्यांना सगळ्यांना जेवढी तयार होत्या ना तेवढी उद्या बापरे. लगेच आपण सकाळी निघू. खरंच आहे पण आता भारतात तुझ्यासारखी जर अशी विचारित माणसं असली ना तरुण जवान हा. अरे काय आपल्या विरुद्ध देशाची तयारी आहे आपल्या संघ लढायची. काय ताकद आहे ताप नाही व्हायची कोणाची पुढे दुश्मनाची ताप होणार नाही. खरंच पप्या मला विचार पटला आयला खरंच मी तर आता माझ्या आता नुसतं रक्तच चालचाल करते कधी जाईन त्या सीमेवरून युद्ध करीन डायरेक्ट गेली डायरेक्ट तोडाय चालू करायची. लगेच माझ्याकडे तलवार आहे तलवारी ना मी आज देशद्रोही ठेवतच नाही डायरेक्ट मारायची अतिरेकी खलासच करून टाकला. मग बरं चालते लागा तुम्ही तयारीला मी तर काय करतो पुढला बॅग मी गावला घेतो ना. चालते जाऊ चालते जाऊ जाऊ जाऊ. बरं चालते एक तरी चांगलं काम झालं. आज इथं सगळेजण आपण जे जमलोय ते कशासाठी जमलोय माहिती का तुम्हाला. खाण्याची बायको आणायसाठी बरोबर. पक्क्या हे पक्क्या तुझी बायको आणायची असा का तुला असा धपाटा घालील ना तुला वाटेवूनच खाली मी पाहिजे. काय चुकीचं बोललो. अरे इथं चाललंय काय माझं. बापट्या ग बस कशाला बोलावलंय ना ते आधी बघू दे तरी. तुम्ही काय बोलला का तुम्ही गोगल घातला नाही शाहरुख खान नाही झाला. अरे हे एक डुसून येतंय काय बी मध्ये बोलतो राव. तुम्ही बरोबर कशाला बोलत बोलताय. असता हो? काय मध्ये बोलतोय. ग बस हा, बोला. ते शांत राहा जरा मध्ये मध्ये काय बोलू नका. काय तुमच्या डोक्यात आहे? आप्पा माझं काय म्हणणं आहे माहिती का देशासाठी आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. काय ना बरोबर आहे काय वर्गणी बिर्गणी करायची का. आप्पा वर्गणी तर करायचीच. हा इथं काय किरकोळ गोष्ट आहे आपल्यासाठी बरं. त्याचं काय नाही. हा पण अजून सुद्धा तुम्ही मला सांगा आज आपले जवान तिथे लढतायत. तुम्ही मला सांगा आप्पा एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. बरोबर हा अहो, एखादा मंत्री जर नेला तर देशची देश बंद राहते राव राज्याची राज्य बंद राहते. हो, असते बंद असते. राव आपला जवान आज तिथे लढतोय हा आणि जवान शहीद झाला तर राव ह्या कानाची का त्या कानाला खबर लागत नाही. आयला हे मग काय बाकी बरोबर आहे महत्वाचं का? बोलला राव तुम्ही. तुम्ही मला सांगा जवान जर मिळाला ना तर तासभर सुद्धा गाव बंद ठेवत नाही. एखादा मंत्री मिळाल्यावर अहो, काय त्याच्या गावाचे टीव्हीला गावावर बंद. हा टीव्हीला बातमी काय काय मोठा पराक्रम करून तो गेलाय. अहो तुम्ही मला सांगा हाय का म्हणजे जो खरंच आपल्या संरक्षणासाठी तिथं लढतोय देश सेवा शहीद करतोय. होतोय बरोबर आहे. देश सेवा करतोय त्याच्यासाठी माणसाला म्हणजे काहीच वाटत नाही. नाही नाही राव आणि ज्याला ज्याने काहीच या देशासाठी योगदान नाही त्याच्यासाठी माणूस काय बी करते. आहे ना त्याच्यासाठी न्यूज चॅनलवारी पळतात सगळी पळतात. बरोबर काय तुमच्या डोक्यात काय आले ती तरी आम्हाला कळू द्या. माझं म्हणणं काय होतं आप्पा की आपण सुद्धा हा ह्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. करू घ्या पण मग काय करायचं असलं तर पैसा पाणी काय वर्गणी हो बिर्गणी सर यशवंतराव स्पष्ट बोला की त्या कुत्र्याच्या शब्दात काय तिथेच घोटाळताय. अरे दादा आपल्या भारताचं युद्ध चालू आहे आणि आता आपण सुद्धा आपल्या सैन्याबरोबर शस्त्र घेऊन उतरायची बारी आलेली. बघा तू तयार आहेस का. हा तयार आहे मी पण. पाटील, तुम्ही दोघं जण अहो बाकीचे कोणाची गरज नाही. पोस्टेन मी एवढ्या असं झटक्यात जातो आणि डायरेक्ट चेनची सगळीच ओढवून माघारी येतो 2 मिनिटात. हा चीनचं काय कारण आहे? मग अरे आपलं युद्ध चाललंय पाकिस्तानशी. बाकीच्या चाललंय का मला माहित नव्हतं ना. बरं सांगितलं नाही तर मी आतापर्यंत त्यांचा बोका केला असता. दुर्बळा झाला असता. ग बसा तुम्ही तिथं तोंडाचं काम आहे? म्हणजे तुम्ही पंतप्रधान नाही झाला. तुम्ही नाही घ्या. हे आणि तुम्ही गप बसा बरं का इथं विषय काय चाललाय. अरे गांभीर्यच नाही म्हणलं कशा देशाचं. आप्पा, काका पाटील तयारी दादा तयारी आण्या पोपट्या तयारी मालक बंडा तयारी पण तयार आहे.
तो पिशवी घेऊन फक्त माघारायची आटम बॉम्ब. तुमचं कसं काय यशवंतराव हे काय तोंडाचं काम आहे का का सैनिकांवर बंदूक घेऊन लढायचं तोंडाचं काम नाही ती त्याला परीक्षा द्यावं लागतात ट्रेनिंग द्यावं लागतं अहो लाखो पोरं भरतीसाठी प्रयत्न करतात त्यातली कुठं 1500 पोरं त्यात आतमध्ये घेतात मग ते काय इडे येतोय घ्यायला हा आणि तुम्ही सांगायला लागला आपल्याला शस्त्र घ्यायची पाळलेली हा त्यांनी स्वतःसाठी काय केलेलं नाही हे देशासाठी काही करू शकत नाहीत. खरंच काय करू शकत नाही हे मच्छर मारता येईना ह्या माणसाला हे काय नाही करायचं हे मला वाटतं हे काका आप्पा तुम्हाला वाटतंय तसं तुम्ही यशवंतरावला कच्चं समजणार अक्षरशः तुम्हाला सांगतो रशियाचा पुतीन आणि मी समोरासमोर बसलो होतो आम्ही कॉफी पिलो अर्धी मग मी बी होतो तिथं अर्धी मी पिलो. अक्षरशः तुम्हाला सांगतो मी त्याला आयडिया दिल्या तुमच्या सैनिकांना कसं प्रशिक्षण देईल कोणाला पुतीनला हा तुम्ही आणि त्यांनी ते आयडिया स्वीकारले पण आणि काय तुम्हाला सांगायचे आज मला त्यांचा फोन येतो की खरंच तुमचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं तुम्ही कच्चं समजू नका मग अहो यशवंतराव हे काय लपाछपीचा खेळ नाही युद्ध 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 कळतं का मग तुम्हाला भ्या वाटते का बे वाटते का म्हणजे अहो, काय आप्पा युद्ध काय आपल्याकडे हातरी आहेतच की मॅम माझी काठी आहे. तलवार आहे माझ्याकडे. पोपट हा का दादा तुम्हाला सगळ्यांना सांगते मी तुमच्याकडे काय असेल तुझ्याकडे बैलगाडी आहे तुमच्याकडे गाडी आहे तुझ्याकडे सायकल आहे माझी मी गाडी घेतो आणि आता आपल्याला इथं निघायचं आणि युद्धाला जायचं म्हणजे जायचं मी येळा आणू काय ए कापून टाकतो. तुम्हाला जायचंय ना तुम्ही जा मी नाही येणार तुमचं तुम्ही बघा तिकडे मला वाटलं काय मदत बिदत करायची असेल सैनिकांना तिथं ना, त्यांच्या तुम्ही- घरच्यांना. नाही, हाला, हाला. आप्पा, अक्षरशः माझ्या सुद्धा डोक्यात नव्हतं आलं मला दादानी सांगितलं अरे काय दादा लागा तो सदस्य आहे काय बी कसं लोकांच्या डोक्यात भरवतो तू काय बी माझी मी नाही आप्पा भरवलं मग अरे आपला पप्या नाही का ते पप्या होय हो अरे काय विचार त्याचे मग देशाच्या साठी अरे 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 मी तर चाट पडलो खरंच आणि तेच विचार घेऊन मी त्याला तरी काय माहिती त्याने मला पेपर दिला मला पेपरातलं वाचून दाखवलं मग म्हणजे अरे मला पटलं त्याचे विचार मी यशवंतरावला सांगितलं काय दादा लागा बोलतोय तू आप्पा, तुम्ही मला एक सांगा राव तुम्ही त्या दिवशी बातमी वाचली असेल हो, एकच दिवस लागणार झालता दादा? हळदीच्या अंगाने सैनिक लढायला गेलाय फोन आला अहो, त्यांचं कामच आहे आपण काय ते. करतो अहो, आपण सुद्धा गेलं पाहिजे अहो ती भरती झाल्या त्यांना ट्रेनिंग दिलेलं असतं ती त्यांचं कामच आहे ह्यांना लागतं गिळाय सारखं त्यांना काय पेनशिवाय कळत नाही यशवंतराव काय बी देतात आणि ते पप्प्याचं ऐकलंय होय तू बी पाठीमागच लागा त्यांनी सगळ्या रट बसवायची दादा. गाडी आणली होती आणि तू अरे दादा. त्या कुशाल स्पष्ट आप्पाची भूमिका आहे की मी येणार नाही आपण आपली भूमिका आहे जायची थांब ठेवायचे आपण जायचं तुम्ही हाला तुमचं तुम्ही बघा एका तोंडाला खेळ नाही. काहीतरी बघा, दादा, यशवंतरावच्या डोक्यात घातलंय. बावळट माणूस निवड पद काढून घ्या आणि जायच्या आधी आणण्याची बायको आणायचा पप्प्या, शाना नको बनू दादा आपलं आता ठरलंय जायचं अगोदर आपण तिथनं जाऊन यायचं आणि त्याच्यानंतर नाण्याची बायको आणायची ती आपण नंतर ठरवू चला तुम्ही चला ठरवू काय ठरवू आणायला लागेल आपल्याला शस्त्र तयार उद्या करायचं. चला आपल्याला लवकर. तयार व्हायचंय प्रत्येकाने उद्या लवकर सकाळी. या. जवानांना सर्वजण सज्ज आहेत का आपल्याला पाकिस्तान विरोधात लढायचंय ध्यानात असू द्या सुट्टी द्यायची नाही त्यांना खलास करून टाकणार खलास आपल्याला मिसाईल राफेल विविध प्रकारचे आपले शस्त्र असतील तर प्रत्येक शस्त्राने आपल्याला पाहिजे ना असा अटॅक करता आला पाहिजे यशवंतराव म्हणतात यशवंतराव आपल्याला पाटील बॉम्ब घेऊन जाईल पाटील याचा कोण पाटील नाही कोण यशवंतराव नाही कोण दादा नाही ओनली वन जवान ओनली वन सैनिक यस सर पोझिशन यस सर तर तुम्ही लोक सज्ज आहात का यस सर एक साथ चल एक साथ विश्राम तर आपल्याला आता मिशन कडे वळायचं यस सर जय जवानो जय हिंद जय जवानो जय हिंद महाराष्ट्र माता की जय आता आपल्याला मिशन फत्ते करायला जायचे चलो
दादा त्या बावळ्यात पप्याला सोड म्हणायची बारी आली. आता काय करायचं? यायचा नाही म्हणून त्याला जरा पदवी मोठी दिली मी. म्हणलं वाईट जरा येईल सगळं. नाही तत्त्वज्ञानी जरा हुशार आहे. बावळा तू आता काय बावळा सगळ्यात चांगलं म्हणायचं असतं यशवंतराव. युद्ध आपल्याला करायचंय म्हणल्यावर बावळा दादा. जमणार नाही. वाक्य तुला सांगतो चुकी देत नसतो मी त्यांना. पप्या काही झालं तरी मागे सारायचं ना. यशवंतराव कन्नडचं काय पण असतं. मला आता मिसाईल आली साहेबाच्याकडनं आणि लोणी मार्गे वाकीला चालली. काय? आपल्याला ती मिसाईल कुठल्याही परिस्थितीत तिथं पाडायची. अय्यो ए आणि काय पप्या अरे कसला अवतार केला बिकारा वराती माग गोड म्हणजे तुम्हाला आखली वेगळी आहेत का? बाबा ती राहू दे मी सला आले तिकून फोन नशीब तुम्ही माझ्या मोहराला नाही तर मी तुम्हाला उडवला असता. अतिरेक दिसताय तुम्ही. अतिरेकाला कळलं नाही पाहिजे. थांबाय बाबा मिसाईल आले कुठं आलंय? साहेबाची वाडी मार्गे वाकीला चालले आणि ती इथंच पाडायची आपल्याला. नाही नाही मी तळ्यापाशी धरतो. तुम्ही सकाळी पाहिजे. अरे आणि दहायला ती काय कोंबडी लिंबडी होय तेव्हा. अरे कोंबडी नाही पक्षाला इजरा. आवाज बंद करा. असला मिसाईल मी जातो. तुम्ही एक काम करा तू दोघं त्या साईडला सगळ्या पक्षे. बरं झालं आवाज मिसाईल दिला. आणल्यावर फक्त पटक्याची आवाज दिले. मिसाईल आवाज. वरती सारखं व्हायचं. 2 सैनिक वाढला आपलं. वरती सारखं वरती सारखं आपल्याला इथं लक्षात घ्या. यशवंतराव लाईट दिसते का? 2 पाय माणूस दिसतो. तिकडे मला अतिरेकी वाटतात. तिकडे हालचाल झाली बघ. झाडापाशी. आवाज करू नका दादा. आवाज करू नका. लवकर लवकर लाव. आणि दुश्मन माराय आले. यांच्या बापाने दुश्मन हल्लेला का ह्यांच्या पळाली गांडील पाहिला. काय त्याच्या आईला आवला देतोय. आलंय मला फोन आलाय. नालायक माणसं तिकडे राहू. कुठं लांब गेलंय हे कुठं गेलंय. मिसाईल माराय आल्यात आणि देशाची सेवा करायचं हे नालायक. फटाकड्याला गेली. कोणाचं काम असतं काय देशाची सेवा करायचं? आपल्या दोघाचं जेवणाचं आपल्या दोघांचं बी नाही. मग त्याच्या आईला फटाकडा भेटल्यावर तू बी पडला की खाली. तू काय केलं? तू बी पाडला की. मग मी बी भेलो. हा मग
पण कसं आहे माहितीये का, काय जवानांनी जवानाचंच काम केलं पाहिजे. केलं पाहिजे पण बरोबर. आयरे गैरेचं काम नाही. नाही नाही अजिबात नाही. त्याच्यासाठी ट्रेनिंग असतंय. हा ती बंदूक कशी चालवायची, बॉम्ब कसा फेकायचा, ते असतंय. आणि हे आलेत सुटकुल्या बंदुकी घेऊन डिस्के आणि मी उडावतो. आणि त्या अतिरेकाचा बॉम्ब पडला तर ह्यांना सुजायला का हे असलं लग्नातलं बॉम्बनी पळाले आणि त्या बॉम्बने तर ह्यांचा भोगा होऊन जाईल. मग काय व्हायचंय. काय ना का पावला नाही ती. आणि शिमेव जायचं आणि याव करायचं काय ते यशवंतराव बडाय आणते ते पप्प्याचं म्हणतंय बॉर्डरवर जातो मी. कशाला. बॉर्डरवर हा बुरढोरवर जातो. बॉर्डरवर जातोय. बॉर्डरवर सेकंडचा आवाज आला तर पप्प्या लांब पळेल. लांब पळल नाही तिथं घ्यायचीच नाही त्याला. चल आपलं. चल आपलं हायरग आपल्याकडे कुठतरी तू. हा पप्प्याला सांगू हा तेव्हा पाणी गेलं का असलं. असलं नालायक का? नालायक धंदा. बरं आता एक काम करा, आपण बी सीमे आलो इकडं. हा भारत माता की जय जय. भारत माता की दिसला की आता उडून टाको. जय जवान जय किसान. जवास. पप्पू साधारण माझ्या अंदाजे 40-50 नक्षलवादी मी 100% मारले असतील. बरोबर मारली. उगाच म्हणत नाहीत का की यशवंतराव परराष्ट्राला जाऊन ट्रेनिंग देऊन येतो. बरोबर आहे, बरोबर आहे, एकदम राईट. तेवढी मारली मी. 40 एक जण अशी जाग्यावर खालाच गेली. डायरेक्ट करली ती गण वाम. माहिती का वाम. डायरेक्ट नेम धरला. यांनी कुठले पापलेट आणले होते काय? आमच्याकडे 10 गण होती. यशवंतराव शेजारी होते. मी नव्हतो मोजत. नुसतं गोळ्या धड 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 मारतो तू. लोक मग आता मला वाटतं ते जवान जे गेलेत ना त्यांना सांगतो सुट्टीला या, आमचं गडी जातील ते. नाही नकोय. आता नाही व्हायची इच्छा आमची. तुमचं काय पाटील? मी काय बाम गोळच नुसतं लोक बाम गोळा टाकले ना. नाही दिले. तुम्ही तिकडे नाही गेला ना गोळ्यावर? नाही नाही. बामगड म्हणजे असं डायरेक्ट एकदा मिसाईल टाकली ना ह्याच्यात रणगाड्यात. आणि मग तुम्ही त्या काठ्यात गाव पळत होता दादा. तो अक्षरशः मला कर्नलचा फोन आला. म्हणले एक मिसाईल सायंबाची वाडीवरून निघली आणि वाकीला चालली. आमच्या डोक्यात होती ती मिसाईल इथं लोणीतच पाडायची. सुटी नाही म्हणून ताणत होता काय मिसायला तुम्ही? ताणत होता. हा ताणतच होतो. काय बावळा टाकत बसताय ना का तुम्ही? तुमच्या माग मी लावला दिवाळीतला फटाकडा आणि ते फुटल्यावर लागल्या रुग्णाला पाव लावून पळायला लागा बघा झाली ह्यांची काय कळा नाही ह्यांना. सांगते ना आम्ही लागा मिसाईल ताणत होतो. कसली मिसाईल असते अरे. म्हणजे तुम्ही आमच्या मागं फटाकडा लावला होता. मग तिथं रेग घेऊन झोपलेलं कोण होतं? आणि तुला लाज वाटायला पाहिजे. अक्षरशः मी एवढा बिलू पप्या म्हटलं अंजली एकटीच घरी जर आपलं काय कमी जास्त झालं तर काय खरं आहे का? मग आम्हाला वाटलं आमच्या मागच मिसाईल पडलं काय. मला अंजलीची पडली. त्या जवानांनी कसं करायचंय? आई बाप घरदार सोडून सीमेवर लढतात आणि तुम्ही चाललाय वय. तो काय माळा तुमच्या बापाने अतिरेक ठेवलाय वय. अरे आम्ही ठरवलं होतं मरायचं पण इज्जतीसाठी लढायचं. हा वावरात तुम्ही मारायला चालला होता काय वावरात? नाही आता कसं म्हणलं युद्ध चाललंय म्हणलं येऊ शकतो. येऊ शकते तो. याला आपल्या बापाची पेंड आहे वय यायला. तुम्ही चाललाय लढायला. नाही पण पप्या योग्य बरं का, कुणाचं बी काम नाही बरं का. अरे अक्षरशः बार का एवढा एवढा टुंबम वाजला तुला का आपली फाटली. मग काय पाणी झालं. हे पाटील पबजीतलं नाही का ते दिसत होत. पण हा ते तसलं हेल्मेट घातलंय म्हणलं आता हेडशॉट देऊ का. पण तिथं असलं संकट पळालं बा मजल्यावर की दुराळच यायला पाडला थोडी. अरे ते थोडी दादा तर चालीव खाली पडला पळता पळता. झालं गेलं. फक्त गावात चर्चा नको काही. कोणाला म्हण नका. हो पण ते जवान सीमेव कसं लढत असेल ह्याचा विचार करा. नाही खरं आहे का. अरे काय नका आपल्याला साधा फटाकड्याने आपली फाटती आणि आज ती लका अक्षरशः कधी गोळी येईल पुढनं आणि कधी बसेल. त्यांना विचार नसतो. त्यांना असं मौतीचं समान असं समोर दिसती मौत त्यांना की आता मी मराल का जगाल. तुम्ही सांगताय राव आपण जाऊन बोलणं सोपं आहे करणं लय अवघड आहे बरं का. आप्पा म्हणत होता ते चुकीचं नाही यशवंतराव. आप्पा बरोबरच बोलत होता. कोणाचं काम नाही त्याला ट्रेनिंग लागतंय. सगळं लागतं. त्याला प्रशिक्षण लागतं. बंदूक कशी चालवायची त्याला डेअरिंग बी लागतंय. मग काय सुटल पण सीमेव असं नाही काम. मी तर काय त्या रावल्याचा ड्रेस आणला होता. त्याला म्हणलं दिवाळी तात्पुरता. मी तो बाबा ऑनलाईनच मागवला. कुठे उद्योग करता. आम्ही म्हणलं जेवण त्यांना दुश्मनाला दिसावं नाही म्हणून आपलं घातलं होतं ते दुश्मनाला काय हिरवं हिरवं.
तिथला सीमेला जवान आणि आपला वावरात काम करणारा किसान यांची बरोबरी कोणी करू शकत नाही. कळलं का तुम्हाला? कारण ते तिकडं सीमेवरती राहून देशाची रक्षा करतो आणि देशातल्या लोकांना हा किसान सगळं पुरवतो, अन्नधान्य सगळं. तेव्हा ही दुनिया चालली. कोणाचं काम आहे काय? काय खरं आहे कवा आपण तर खरोखर सीमेवर गेलो बी नाही. आपण नुसतं इथे छोटासा प्रयत्न केला तर आपल्याला नक्की नऊ झालं. मग हीच गंमत मला बघायची होती तुमची, म्हणून मी पक्षाने ठरवलं मागून जायचं आणि फटाकडा लावायचा. काय गंमत होती बघा. अय, आणि आता हे काय केलंय ते कुणाला सांगू बी नको चर्चा नको गावात. हा मोकार चर्चा नको. चर्चा नको. काय करू माहिती का दादा, आपण गावात प्रत्येकी घरोघरी जाऊ आणि आपल्या जवानांसाठी काय आर्थिक प्रार्थना करायची प्रार्थना करू, प्रार्थना बी करून आर्थिक मदत त्यांना पाठवू. प्रोत्साहन बी देऊ आणि त्यांना काय असेल ती जे मदत बी शहीद करू. झाले त्यांना श्रद्धांजली वाहू. आहे ना, बरोबर. हा बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? पोपट हा. आणि म्हणतो ती खरं आहे बरं का. आणि पेताडे पण खरं बोलतोय. खरंच बोलतो त्यो. त्याचं जोडीदार बोलणं कोणाचा आहे? माझा. चला एकच एवढ्यासाठी घोषणा करा आता. जय जवान जय किसान. हे चुकीचं नाही हे बोलणं.